आईला शिकवते तू कसे करायचं. असं ओके. तुला असं बनवलं येते ना? हो वरती करायला येते ना? येतो ना बाबू. व्हेरी गुड. थँक्यू सो मच बाबू. थँक्यू आई. वेलकम बाबू. थँक्यू सो मच आई. ओके. हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. छानपैकी सकाळची देवपूजा वगैरे आवरून मायराचं पण सगळं आवरून मीही ते स्वयंपाकाला लागले होते. आणि सकाळी आधी तुम्ही मायराची बडबड ऐकलीच असेल. मायरा आज खूप छान गुणी बाळासारखं माझ्याशी कन्व्हर्जेशन चालू होतं तिचं. म्हणजे काही वेळेस मुलांचा पण मूड स्विंग होतो, आपलाही मूड स्विंग होतो, पण त्याच्यातूनच आपणही काहीतरी शिकतो आणि मुलंही नवीन काहीतरी शिकत असतात. पण इतर वेळी आपलीही चिडचिड होते आणि मुलांचीही चिडचिड होते. आता माणूस आहे त्यामुळे प्रत्येकच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील हे आपण गृहीत धरू शकत नाही. असं मुलांचं थोडंफार चालूच असतं. इकडे बघ, इकडे कोण आले? कोण आहे तू? गोंडू तू खेळायला आली मायराकडे? ओके. मायरा कुठे? नाठी. सांग ना मायरा तिला कुठे गेला बाबा. मायरा तिला सांग. पिलू एक घ्यायचं बाबू. आद्या एक मायराला दे. हां ओय ओय थांब 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 ना, मी काढते स्पूनने देते बाबू. हे बघा चेअरवरती उभा राहिली आहे आणि फ्रीज मधलं दही काढून असं खातात का बाबू? बॅड मॅनर्स. पिल्लू चल मी वाटी स्पून मध्ये देते. चल. आता इथे दुपारच्या 2:30 वाजलेत आणि मायरा आज लवकरच झोपली आणि लगेच उठली होती. कारण की सकाळी आद्या आलती खेळायला तिच्यासोबत आणि असं झालं नंतर आद्या घरी चालली तेव्हा मायराला असं झालं होतं की मी तरी तिच्यासोबत जावं किंवा आद्याने इथेच थांबावं. याच्या गोंधळामध्ये ती अर्धा तास कंटिन्यू रडत होती आणि तसेच रडून ती अकरशोट झोपी गेली होती. मग दुपारी इथे उठली. मग म्हटले की दही बघितलंच तुम्ही, ती दही कसं खात होती. मी म्हटलं की दही आणि चपाती खाईल सोबत म्हणून तिच्यासाठी पुन्हा दुपारी एक चपाती बनवली. पण तिने चपाती थोडीही खाल्ली नाही. थोडीशी खाल्ली आणि दहीच नुसतं खाऊन घेतलं. म्हणजे मुलांचे असे टँट्रम्स असतात. आता मला असं वाटलं की बाबा लेकरू एवढं म्हणते दही तर दही चपाती खाते म्हणते तर खाईल म्हणून दुपारच्या एवढ्या भर उन्हात मी तिच्यासाठी चपाती बनवली. पण तिने काही ती खाल्ली नाही, थोडीशी चपाती खाल्ली आणि म्हटली आता आई मी दहीच खाते म्हणून. आणि मुलांचे असे टँट्रम्स असे कोणाकोणाचे मुलं करतात मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. क्या दे दू? खाना ले लो. वेलकम. खाना किसको खाना दे दूं? किसको चाहिए खाना? किसको चाहिए? कोणाला खायची आहे? मला कोणाला? मयुरलो. ओके. आई आई हे कोणाचं आहे? आईची.
कोणाची आई? आईची. ए, हां, कोणाची आई? आईची लिपस्टिक आहे बाबू ती. ना माझ्या लिपस्टिक. हां बरं ठीक आहे. मी लावू का? लावायची नसते, छोट्या बेबीनी ओमिटिंग होत असते. ना माझ्या लिपस्टिक. दाखव, लावली ना तू? बघू दे ओठांना. आघावणी. ओय ओय ओय. नाही मी जाते. पीसेस करून देऊ स्मॉल. हाताने खाते. हां. पायाला हात नको लावू, नीट बस मग इथे ये. बस इथे मांडी घालून खा. खा ना. खाते कमी चालेल. मी जाते. नीट मांडी घालून बसतो. मी खाते बोलायचं. मी खाते. या या. ओके, मग मांडी घालून नीट बसशी. त्या आधी मला बघू दे मांडी घालून बसतो. इथे मार. का छान आहे. नाईस. अशी कर. हां असं. छान आहे. नाही. हां असं कर. ओके. का नीट बस, नीट बस. छो मायरा. बस कर दे आता. चल जा आरशात बघून ये तू किती घाणेरडं केलंय ती. काय तू बांधलं तास का दिदी? मी त्रास दिलाय तुला? इकडे बघ. तू आईला त्रास दिलाय, आईने तुला दिलाय? मला पाहिजे. लिपस्टिक नाही घ्यायची आईची. तू फोडली ना लिपस्टिक, नेल पेंट फोडली. ना मला पाहिजे. फुटणार आहे. कशी फुटणार आहे? जोरात बांधणार. जोरात? मग तू फटके खाणार आहे हां आईच्या हातचे? हां. ओके. प्लीज काय प्लीज काय प्लीज? मला फोन पाहिजे. किती किती मायरा लाडीगोडी लावते फोन बघण्यासाठी. हा गोड गोड बोलते. हे रंगाव लाव. ऑफिसचं लाव. ऑफिस लाव. तुर लावून दे ना. काय तुरकीत लावून दे. कसं कसं? तुरकीत लावून दे. थोडा वेळच देणार हा. हां ओके. हां 5 मिनिट बघायचा, पुन्हा बंद करायचा फोन. हा हां ओके. हां नक्की प्रॉमिस? हां. काय कोणीस ते दही फिनिश कर. ते ना. इथे तुम्ही बघितलंच असेल, आज दिवसभर मायराचं पूर्णपणे असंच होतं. मला तिने थोडा वेळही बसू दिलं नाही, कारण की तिला स्वतःला बोर झालं की ती मला काही बसू देत नाही किंवा मोबाईलमध्येही काही काम करू देत नाही. आई तूही काही नाही करायचं आणि फोनही नाही बघायचं आणि कामही नाही करायचं, असंच माझ्यासोबत खेळायचं, असं तिचं कधी कधी चालू असतं. आणि आज तर तिने फारच त्रास दिला मला, कारण की मग तिला खेळायला कोणी असेल तर मग माझी गरज नाही. आणि मग त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेला तिला खेळायला मुलांसोबत पाठवलं आणि मग माझी कामं चालू झाली. आणि त्यानंतर माझं इतकं हेक्टिक होऊन गेलं सगळं. इथे मी तूप बनवायला घेतलं होतं, कारण की साय होती साचलेली, आणि त्यानंतर तूपही बनवलं. आणि एवढी सगळी कामं करण्यात माझा दिवस पूर्ण आज कसा गेला हे मलाही समजलं नाही. खूप बिझीही जातो, पण तेवढंच आनंदही होतो, कारण की मुलांच्याच आनंदात आपलाही आनंद होऊन जातो. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला, लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.